तुम्हाला या गेम मधून कळणार आहे. जिला तुम्ही म्हणता ना ही लय माझी, ही लय माझी, ही माझ्याशिवाय राहूच शकत नाही, हिला मी साडी दाखवल्याशिवाय मी नेसूच शकत नाही, मोडेल ते हिच्याच हाताने साडीची घरे मोडून बघा. तीच तुम्हाला धोका देते की नाही याला तर ती तुरबुल. आपलं कोण आणि परत कोण हे ओळखण्याचा हा गेम आहे. आले लक्षात? बघा जाणार पर्पल कलर आणि बोरफुलकी कलर जाणार. विजय रेडी वाजवा की पण. ओके आवाज द्या. कशाला बोलवत इकडे बरेच जायचं काय बाई? हा मग धन्यवाद. अयो वहिनी वहिनी दुसरा कोण आला तर तुम्हाला वाटलं हो तुम्ही इकडे व्हा ना, तुमचा ग्रुप घ्या ना इकडं. हा सातच पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 विजय ग्रुप व्हा इकडं. 1 2 3 4 5 6 अयो बुका पॅकेज यस 7. ओके ते ग्रुप मध्ये नाही ते खाली जातील.
यानंतर आलेत ना, हे बघा तुम्हाला मी चान्स देतोय. चला एक्स्ट्रा 20 सेकंद दिले. 20 सेकंदामध्ये जर तुम्ही जर काहीतरी केलं तर तुमचा ग्रुप जिंकेल अथवा तुमचा ग्रुप बाद होईल. तुम्हाला पुढे जायचं की मागे राहायचं तुम्ही ठरवा. 20, 19, मला 9 तरी पाहिजे. 18, 17, 16, 15, 14, 13, तर अख्खा ग्रुप बाद होईल, नाही तर अख्खा ग्रुप बाद. 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ग्रुप. चला यांनी बरोबर केला की ग्रुप 9 जणींचा. तुम्हाला कसं काय ऐकू येत? मग त्यांना बरोबर 9 जणींचा ग्रुप करायला त्यांनी 9 अंक ऐकला बरोबर ना, आणि तुम्हाला ऐकायला नाही आला. म्हणजे तुम्ही हेडफोन लावून आले तर हे म्हणजे कसं ठरवणार आहे आयोजक? तुम्ही सांगा. या गोष्टी चुकीच्या वाटतात मला. काय फक्त या 9चा या इकडं. हो 9चा या. फक्त तुम्ही नाही, तुम्ही राहा तिकडे. हे जे जास्ती वाले आहेत ना रणमोठे, तुम्ही बाकीचे थांबा तिकडे. तुमचे 9 जण आहेत ना? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. या 10 जणी आहेत. 9चा ग्रुप कोणता आहे? हा तुमचा एक गोल राऊंड करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 जणी आहेत तुम्ही. 12 जणीतून बघा मी 6 जणी मी पुढे नेणार आहे, किंवा वैयक्तिक दुसरा कोणताही नंबर मी पुढे नेईन, त्याची गॅरंटी नाही. आणि गाणं संपल्यानंतर मी सांगतो नंबर. ओके. पण फिरत असताना तुम्हाला मोठा राऊंड करून फिरायचं आहे, तर मोठा राऊंड करून फिरायचा आहे, तर नाहीतर नाही. चला डीजे याच्यासाठी गाणं लावा फक्त. प्रसाद मनाचा भक्त घाव सोसतो घणाचा. राऊंड मोठा, राऊंड मोठा, भक्त घाव राऊंड मोठा. राही रूपाची घरी तरीही करतो तुझी वारी. राही रूपाची घरी विठ्ठलारी तुझी न्यारी. 8, 8, 1, 1, 1. मागून गेलेले तुम्ही हा बाजूला. चला बळच जाऊन नाही चिटकायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 जणी. परत 20 सेकंद देतोय. नाही तर तुम्ही बाद. दोघी जणी बाद करा तुमच्यातून. 20, 19, 18. एक जण गेली. चला 18, 17, 16, 15, 14, 13, 12. थांबणार का जाणार? जाणार आहे. थांबा सर, काउंटआउट थांबा. कम्प्युटर मास्टर जी महाशय रुचाव इन्होंने पाहायला गेली आहे. चलो 8 जणी आणि 9 जणी. 8 जणी 16, 1, 17. मोठा गोल करा. चला तुमच्यासाठी मोठा खतरा आणतो आता मी. चला पटकन. हो चला 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 चला. हा इकडे या, इकडे या. त्या कोपऱ्यात जाऊन उभे राहा. या तुम्ही थांबा 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 थांबा. जा तुम्ही त्यांच्या लालवाल्यांच्या पुढं जा. हा तुम्ही जा तिकडे हिरव्या साडीवाल्यांच्या पुढं. हा तुम्ही या इकडे यांच्या माग. हा आणि तुम्ही जा त्या गुलाबी साडीवाल्याच्या माग. तुमची कड्डी तोडतो मी बरोबर. चला पटकन मोठा राव. स्टेजचा कोपरा टू कोपरा फिरायचा आहे. कॉर्नर टू कॉर्नर. डीजे शेवटचा राऊंड आहे हा तुमचा शेवटचा. राऊंड मोठा.
11 आहे. यामध्ये इकडे मला एकदा मोजू द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. जोरदार 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 टाळ्या. तुम्ही सर्वजण गेले सेमी फायनल मध्ये त्याच ठिकाणी उभे राहा. नावे आणा. चला विजय वहिनी. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 जणी ह्या आहेत बरोबर. फायनल साठी गेलेल्या महिलांची नाव पकडतोय. उपस्थित असेल तर लवकरात लवकर येऊन कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्याला बक्षीस जिंकून जायचंय. नाव घेतलं बरोबर पटकन चला. स्वप्नाली मनोज हुलवळे, प्रतिभा प्रवीण भोर, ज्योती ज्ञानेश्वर फापाळे, पूजा राहुल वाळुंज. 4 जणी आहेत का? कृतिका रोहित कंसे, पूजा संगम लांडगे, ज्योती संतोष संगारे, रघुबाई संजय गोमलच येत नाही. गोमल हा गोमल. प्रियंका प्रमोद लांडगे. चला आता आलेल्या सगळ्या इथं थांबा. पुढे लाईन करून त्यांच्या ग्रुपमध्ये नका जाऊ. 9 जणींच्या. हा रागिनी नागेश बोर, संजीवनी दादाभाऊ सोनवणे, दीपाली प्रशांत लांडगे, राधा हिरामन राजुळे, मंगल शिवाजी शिंदे, योगिता अनिल थोरात. चला आणि अंकाच्या गेम मधून आलेल्या तुम्ही 9 जणी. ओके आल्यात का सर्व? तुम्हाला एक राऊंड खेळायचा आहे विठ्ठलाचा. हा आणि त्यानंतर मग तुमचे ग्रुप पडले का 2 गेम होतील आणि शेवटला डायरेक्ट पैठणीची फायनल गेम होईल. ओके हा हजेरी द्या एकदा. स्वप्नाली मनोज हुलवळे आहेत का? प्रतिभा प्रवीण भोर, ज्योती ज्ञानेश्वर फापाळे, पूजा राहुल वाळुंज, कृतिका रोहित कंसे, पूजा संगम लांडगे, ज्योती संतोष संगारे, रघुबाई संजय गोमल तुम्ही, प्रियंका प्रमोद लांडगे, रागिनी नागेश भोर, रागिनी वहिनी रागिनी दिसतात तुम्ही, संजीवनी दादाभाऊ सोनवणे, दीपाली प्रशांत लांडगे, राधा हिरामन रांजोळे. अरे तुम्ही राधा आहे का? आम्हाला वाटलं फडणवीस अशी राहणार नाही तुमच्याकडे. तुम्ही राहणार नाही. हा मंगल शिवाजी शिंदे, सब मंगल होगा टेन्शन मत लो. योगिता अनिल थोरात तुम्ही आणि अंक गेम मधून तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 जणी ह्या आणि त्या 9 जणी. 15 10 25 वजा 1 9 24 जणी. 11 जणी येतोय बाबा या. बर 15 10 25 आणि 26 जणी. बक्षीस आहेत आपल्याकडे 10. 16 जणी याच्यातून बाद करणार आपण. बात करणार आपण. 16 काय देऊ त्यांना? काय देऊ? रिंग देऊ? आणा दोन्ही पण आणा.
हा सोन्याची रिंग इथं जसं रिंग सेरेमनीला चालू मी सोन्याची रिंग तो सोने आहे का अयो सोन्या तुझ्याकडे काय काही सोन्याचं असेल मग हा तहसीलदार आहे कोण काय करा सोन्या काय करा आणा चला दोन्ही पण रिंग आणा चला गोल राऊंड करा सगळ्या जणी 11 आणि तुम्ही 15 जणी 26 चला सगळ्या जणी मिळून करा गोल राऊंड मिक्स व्हा इकडं तिकडं मगाच्या आता इकडं पण आहे आधी मध्ये उसा या मिक्स व्हा सगळ्या एका जागी थांबू नका मिक्स व्हा या आपापली जागा चेंज करा इकडं तिकडं उसा हा मिक्स व्हा ना इकडं चला जास्त वेळ नाही घेणार आता तुमचं मला फायनल घ्यायचे आणि फायनलचा राऊंड बघायला सगळेजण खूप उत्सुक आहेत कारण फायनलचा राऊंडच नाही डेंजर होणार आहे सिंगलचा लय डेंजर होणार आहे हा त्यांचं नामकरण झाले आधीच वाटचं झाले डायरेक्ट सिंगम हा हा ना मग डायरेक्ट सिंगम करून टाकले बघा आले आणा दोन आणा दोन्ही पण आणा वहिनी हा हार तुमच्या गळ्यामध्ये आणा दुसरा हार आणा इकडं राधा वहिनीच्या गळ्यामध्ये काय दीपाली वहिनीच्या गळ्यामध्ये विजय गाणे तयार ठेवा आणि तुम्ही खुर्चीचं तोंड फिरवा हा आतमध्ये थांबा आणि दादा इथेच थांबा तुम्ही ह्या रिंगवर नजर ठेवायची जिच्या हातात असेल जिच्या गळ्यात असेल जिच्या शरीरामध्ये रिंग असेल ती बाद होणार आहे त्या रिंगवर तुम्ही कटाक्षाने नजर ठेवायची रिंग जॉईन करत राहा तुम्हाला काय करायचं बघा रिंग तुम्हाला पायाच्या बाजूने घालायची डोक्याच्या बाजूने घालून दुसरीच्या डोक्यात परत ती पायाच्या बाजूने घालून पडून देणार आलं लक्षामध्ये पास करत राहायची हा हा किंवा तुम्हाला दुसरं पण सोपा मार्ग डोक्यातून घाला पायातून काढा दुसरीकडे द्या डोक्यातून घाला पायातून काढा दुसरीकडे द्या काय तुम्हाला सोपं राहील ओके तुमच्यासाठी एक तर थोडीशी अवघड गेम होती पण मी घेत नाहीये कारण उशीर खूप झालाय नाही तर अजूनही खूप अवघड गेम होती रेडी सरका मागे हा मी सांगतो नियम मागे सरका फक्त लेफ्ट मागे नका जाऊ हा एका टायमिंगला 2 जणी बाद होणार आहे किती जणी 2 जणी बाद होणार मला पाहिजे फक्त 10 जणी तुम्ही आहेत 26 जणी मला 16 जणी बाद करायच्या अजून आता 16 जणींमधून तुमचं कुणाचं लक कुठं असेल सांगता येणार नाही सर्वांना पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं वैयक्तिक माझ्या होम मिनिस्टर टीमच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आशा असेल की तुम्हातून कोणी ना कोणी या ठिकाणी टिकणार रेडी विजय रेडी आहे तिकडे तोड करा तुम्ही फिरवा खुर्ची फिरवा डायरेक्ट चलो 1 2 3 ऐका थांबा नियम तुम्हाला सांगायचा राहिला नियम काय जिच्या गायामध्ये असेल गोडीमध्ये असेल किंवा हातात असेल जिच्याकडे रिंग ती बाद हा आणि रिंग फेकायची नाही तिच्या प्रॉपर हातात द्यायची तिने प्रॉपर समजा तुम्ही मला देताय द्या रिंग द्या मला तिने तुम्ही मला दिली मी धरलेली बरोबर माझ्या हातात रिंग आहे मी बाद आले लक्षात बांधायचं नाही कारण तिच्याकडे देखील तिने घेतले नाही गप गोमान रेडी विजय
वा 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 वा. चला 2 जणी गेले. कुठली अशा अशा करत करत खाल्लं. वा. आणि 26 होत्या, 2 गेल्या, परत 24 राहिल्या, 2 गेल्या, 22 राहिल्या. चला मी काय करत तिकडे डायरेक्ट माझाने बघितलेले. आपली काही चालणार नाही. सोशल मीडिया नाही सगळी. या वहिनी या इथे नाही अभिनंदन. इथपर्यंत खेळणं आणि तिकडं पण आहे ना कोणाचंही काम नाही. खाली बसून पोपटपंची करणारे भरपूर असतात, पण तुमच्या हिंमत होती, तुम्ही खेळले, तुम्ही रणरागिणी आहात, याचा अभिमान बाळगा. चालवा ठीक आहे, चालवा फास्ट घ्या म्हणतो. चला ठीक आहे. इकडे एक वहिनी नाही नाही राधा वहिनी. अय्यो अय्यो. पुढे सारखं जरा मागं पडतात. चला ठीक आहे. वा 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 वा. चला बात झालेली. वा 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 वा. रील इकडे द्या, जरा इकडे द्या. जवळ जवळ आलेली रील खूप आता. त्याच्यामुळे पटापट आउट होऊ शकता तुम्ही. इकडे द्या. जवळ आली म्हणल्यावर तुम्ही परत जवळ. हा चला डीजे. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बरोबर आहे का? परत एकदा मस्त तुमच्या कासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 2 जणी जाणार. एक जण दिसलं नाही मला तिकडं. हा तुम्ही 2 जणी जाणार. शेवटचा राऊंड राहणार हा तुमच्यातला. बाकीचे टॉप 10 मध्ये जाणार. जरा धाकधूक असेल आता कोण जाते कोण नाही. तिचे
जोरदार 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 काया. हा very good. DJ थांबा त्या तिकडं हा तुमच्यामधून 7 जणींना मिळणार उत्तेजनार्थ मधले बक्षिसे आले लक्षात आणि 3 जणींना मिळणार मानाची पैठणी. खरं तर आज या ठिकाणी संपन्न होत असलेला सरोवरा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कळप आयोजित भव्य दिव्य असा होम मिनिस्टर या सुंदर अशा कार्यक्रमातून कोण ठरणार कळप गावची मानाची होम मिनिस्टर आणि कोण मिळवणार मानाची पैठणी. 7 जणींना मिळणार उत्तेजनार्थ बक्षिसे, 3 जणींना मिळणार मानाची पैठणी. 7 जणींसाठी 7 जणींपर्यंत आपण बात करणार आणि शेवटच्या 3 जणींसाठी वेगळा गेम असणार. मॅडम शेवटच्या 3 जणींसाठीच्या गेमची तयारी तुम्ही करायची पण सगळ्यात चुपचाप. आणि 7 जणींसाठी तुम्ही काय करा, ते नाडा घ्या ते फुगे घ्या आणि त्याच्यामध्ये धाग्याची गोंडी असेल ते घ्या, कैची असेल धाग्याची गोंडी फुगे आणि तो मोठा नाडा. या सगळेजण मध्ये या, इथे या एकदम जवळ. आता जाता जाता थोडीशी मारामारी लावून जाऊ ना. एवढं मनापासून मी चांगलं काम केले, थोडीशी मारामारी पण लावून जातो. एकमेकीकडे तोंड करा. हा राहू दे. आणा सर आणा चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही 10 जणी गेलेले आहात फायनल मध्ये, सेमी फायनल मध्ये. या सेमी फायनल मधून तुम्हाला 100% कोणतं ना कोणतं बक्षीस आहेच, त्याचा विषयच नाही. बक्षीस मिळणार आहे. याच्यामध्ये लकी ड्रॉची चिठ्ठी आणल्यात का? त्यावर लागले नाही लकी ड्रॉ. लकी ड्रॉ काढणार कसं आहे तुम्ही? चला या सगळ्यांना एक एक फुगा द्या. खाली बसा, बसा खाली. एक पाय पुढं करायचा, फुगा देईल, धागा देईल, पायाला घट्ट आवळून फुगा बांधायचा आहे. फुगा फुटून देऊ नका. त्या प्रत्येकीला एक एक आपल्या उजव्या पायामध्ये फुगा बांधा. धागा देतोय ना तुम्हाला, देतो. थांबा, धाग्याची गुंडी आहे दादा त्याच्यामध्ये. एक बाजू फुग्याला बांधा धाग्याने पॅक आणि फुगा आपल्या पायामध्ये पैंजणाजवळ एकदम घट्ट बांधायचा आहे. ओढून तिला सोडायचा नाही. ओढलेला धागा परत कैची घेऊन कापून टाकायचा. बरं, कार्यक्रम आवडतोय का? हो हो नक्की ना. मग इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करा. इंस्टाग्रामवर @_स्वप्नील 360 @_स्वप्नील 360 ही माझी इंस्टाग्राम ID आहे. या इंस्टाग्राम ID ला जाऊन फॉलो करा. युट्यूबला स्वप्नील 360 एवढंच नाव आहे, स्वप्नील 360 हा नंबर आहे. त्या नंबरला जाऊन सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा
प्रत्येक येणाऱ्या कार्यक्रमाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमच्या घरामध्ये कोणताही कार्यक्रम असो, लग्न समारंभ, वाढदिवस, हळद, डोळे जेवण, आपलं बेबी शावर, डोळे जेवण, बारसा असू द्या, गेट टुगेदर असू द्या, होम मिनिस्टर असू द्या किंवा संगीत ऑर्केस्ट्रा असू द्या, प्रत्येक प्रकारच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि डेकोरेशन सुद्धा आपल्याकडे केलं जातं. तेही फक्त आपल्या जुन्नर तालुक्या पुणे जिल्ह्यामध्ये मर्यादित नसताना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही बोलवा तुम्ही आम्हाला, आम्ही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येऊन सर्व्हिस देणार. डेकोरेशन पण आणि अँकरिंग पण. तुमच्या घरात समजा बेबी शावर आहे बरोबर, तर बेबी शावर साठी आम्ही तुम्हाला पूर्ण पॅकेज देतो. मग आधी निमंत्रण पत्रिकेपासून, व्हॉट्सअप डिझाईन निमंत्रण पत्रिकेपासून तर ते तुमच्या कार्यक्रमाचं मुख्य डेकोरेशन पण आणि अँकरिंग पण, तिथे सुद्धा धमाल, मजा, मस्ती आणि विधियुक्त संपूर्ण असा कार्यक्रम असतो. अलग लक्षात, संपूर्ण कार्यक्रमांचे आपल्याकडे डेकोरेशन अवेलेबल आहेत, लग्नांचे आपल्याकडे अवेलेबल आहेत, बर्थडेचे अवेलेबल आहेत. कार्यक्रम कोणताही असो, स्वप्नील इव्हेंट्स 100% तुमच्या कोणत्याही कार्याला पूर्णत्वास नेतं. ओके. त्याचबरोबर व्हिजिटिंग कार्ड नेमकं आज मी आणायचं विसरलो. ज्यांना नंबर पाहिजे त्यांनी मोबाईल काढा, मी नंबर सांगतो माझा नंबर सेव्ह करा, तुम्हाला डायरेक्ट माझ्या बरोबर कॉन्टॅक्ट करता येईल. ज्यांना माझा नंबर पाहिजे त्यांनी आपला मोबाईल काढा, तुम्हाला नंबर देतो, नंबरवरून तुम्ही डायरेक्ट माझ्या बरोबर कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त रोज हाय सर, गुड मॉर्निंग, जेवला का नाही, मग असं करू नका बाबा, असे लई येतात रोज, लई कंटाळा आलाय. हा नंबर घ्या, 84 21 44 38 08 84 21 44 38 08 84 21 44 38 08 8421443808. आणि इंस्टाग्रामला आहे अँकर ANCHOR, अँकर खालचा डॅश असतो त्याला अंडरस्कोर म्हणतात, अँकर अंडरस्कोर स्वप्नील 360 हा माझा इंस्टाग्रामचा आयडी आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉलो करून ठेवा, तुम्हाला पण इथले कार्यक्रम पाहायला मिळेल. आणि ज्यांनी व्हिडिओ काढले असतील आजचे, सगळ्यांनी मला स्टोरी मेन्शन करा आणि वैयक्तिक तुम्हाला दिलेल्या 8421 चा नंबर माझा व्हॉट्सअप नंबर आणि प्रायव्हेट नंबर आहे. त्या नंबरला तुम्ही डॉक्युमेंटने हे व्हिडिओ सगळे मला शेअर करा. याचा मी सुद्धा एक व्हिडिओ बनवून आपल्या अकाउंटला शेअर करतो, तुमच्या मंडळाला कोलॅबोरेशन करून. आलं लक्षामध्ये? झालं का तुमची पंगत? जेवढं झाली? कस काय होती मग वहिनी जिलेबी? गुलाबजाम. वहिनी तेवढं गुलाबजाम आवडता अय्या, फुगा एकदम आवडून राहत नाही ना पायाजवळ, सुटणार नाही ना, काळजी घेतली, सुटणार नाही याची काळजी घेतली नक्की. बघा तुमच्यातून जसं जसं एक जण बाद होणार, जो पहिल्यांदा बाद होणार 10 जणांमधून जो सगळ्यात आधी बाद होणार त्याला 9वा नंबर जाणार, जो दुसऱ्यांदा बाद झाला त्याला 9वा. म्हणजे उलट्या क्रमाने आपण प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाकडे जाणार आहोत. आणि शेवटला राहिलेल्या 3 जणींसाठी वेगळी गेम आहे, ती पण 2च मिनिटाची आणि कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. आलं लक्षात? राहू द्या जागेवर, राऊंड याच्यापेक्षाही अर्धाच करायचा, यांना फिरायला जास्त चान्स द्यायचा नाही. डीजे मी सांगितल्याशिवाय गाणं वाजवू नका. तुम्ही सर्वांनी मला खूप खूप सहकार्य केलं, खूप छान साथ दिली, म्हणून तुमच्यामुळे इतक्या वाजेपर्यंत कार्यक्रम करतोय. किती वाजलेत आता? 3 वाजले. आणि सुरू कितीला झाला? 10 10:30च्या दरम्यान. म्हणजे 11 12 1 2 3 5 तास होऊन गेले की कार्यक्रमाला. मी सरांना आधीच बोललो होतो की मी 3 तासाची बोली असते माझी, पण 5 तास कार्यक्रमामधून प्रेक्षक उठणार नाही हा शब्द इतरच पैसे घेऊन जाईल. हा बघा, तुम्हाला काय करायचं, पदर खोचा, साडी खोचा,
इथं परत चान्सच नाही. पाच पाच इथं निर्णय फक्त आता शेवट माझा राहील. इथं प्रेक्षकांचा निर्णय राहणार नाही. ओके, तुम्हाला काय करायचंय, एकमेकींच्या बोकांनी बसा, मला काय घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त फुगा फोडायचंय. एक जरी फुगा फुटल्याचा आवाज ऐकला की दुसरी लगेच थांबायचं बाजूला येऊन. कारण फुगा फुटलेली वहिनी बाहेर जर गेली तर तुम्हाला पहिल्या नंबर पर्यंत जाता येईल. अन्यथा तुमचा फुगा फुटला असं समजून तुम्हाला बाहेर काढायला लागेल. आलं लक्षात? फुगा फुटला, जिचा फुगा फुटल तिने गपचूप बाहेर यायचं आणि बाकीच्यांनी थांबायचं. मी थांबा म्हटलं की थांबायचं. जेव्हा मी डीजे म्हणत तेव्हाच चालू राहायचं. नाही तर आपलं फुटलंय आणि आता तरी पण जाता जाता इच्छा अजिबात नाही. आलं लक्षामध्ये? आलं लक्षामध्ये? फुगा फक्त पायाने फोडायचा आहे, हाताने नाही. मग एकमेकींच्या बोकांनी बसा, मारामारी करा, घेणं देणं नाही. कार्यक्रमाच्या एंडिंगला सर्वात महत्वाची सूचना, आयोजकांच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. हो वहिनी, कार्यक्रमाच्या सूचनेकडे लक्ष द्या. सूचना ऐका. कार्यक्रम आयोजकांनी ठेवलाय. खेळ घ्यायचं काम माझं आहे, खेळ खेळायचं काम तुमचं आहे. मी जर मॅरेथॉन मध्ये पळायला गेलो, मी जर पडलो तर याचा जबाबदार खेळ घेणारे नाही, तुम्ही तुमचे. खेळ इथून पुढं फार पहिल्या क्रमांकापर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दुखणं वागणं झालं तर त्याला मी किंवा आयोजक जबाबदार नाही, हे लक्षात घ्या. कारण गेम रफ अँड टफ होणार आहे. आले लक्षात? राऊंड बारीक करायचं. वडा थोडा, हा बस बस. जी दोरीच्या बाहेर जाईल, राऊंडच्या बाहेर जाईल, ती बाद असेल. सर तुम्ही सगळीकडून एकदा दोरी बिरी पण दाखवा आणि सगळ्यांकडून नजर ठेवा. कॅमेरामध्ये काही झाले पाहिजे. फक्त पायाने फोडायचा. आणि लक्ष ठेवा, मला याचा फोडायचंय ना. ओके, नाही तर हा हा जिचा फुगा फुटला तिने लगेच गपगुमान बाहेर यायचं नाही. तर आपलं वाटोळ झालंय म्हणून जाता जाता दुसरीचं वाटोळ करायचं नाही. आले ना लक्षामध्ये? अजून काही प्रश्न असेल तर विचारून घ्या. आहे सगळ्यांना कळलं? गेम कंटिन्यू चालू नाही राहणार. मी थांबा म्हटलं की थांबायचं, किंवा तुम्ही जरी फुगा फुटल्याचा आवाज ऐकला की तुम्ही थांबायचं. तुम्ही जर खेळत राहिला तर मला कळणार नाही तर कोणाचा फुटलाय आणि बाईच्या तुमचं तुम्हाला जो पहिला क्रमांक यायचा तो जायचं, तुम्हाला 10व्या क्रमांकावर तुम्हाला लक्ष देऊन जायला लागेल. आलंय लक्षात? म्हणून ऐकलं की थांबायचं. तुमच्या भल्यासाठी सांगतोय, हितासाठी सांगतोय. नियमांचं पालन करा, खेळ खेळा. साड्या वर खोचा, मिऱ्यावर खोचून घ्या, पायामध्ये अडकून पडता कामा नाही. आणि थोडस जरा यांच्यापासून सावध राहा. एखादी फाईल गेली दिली तर बरगडी मोडायची, जावल्या पैठणी गेली तर. रेडी रेडी. थांबा म्हटलं थांबायचं बरं का, नाही तर मी इकडे वरडतोय आणि तुम्ही थांबत नाही, तसं चालणार नाही. मी डायरेक्ट बाहेर काढेन, बक्षीस कमी करेन, 5च बक्षीस आयोजकांना द्यायला लागेल, पण मी बाहेर काढेन. लक्षात ठेवा, ओरिजिनल खेळायचं. अशोक सराफ काय म्हणतो? ओरिजिनल खेळायचं. ओरिजिनल. आलं लक्षात? विजय 1 2 3 4 3. फुगे घ्या, फुगे. सचिन फुगे. थांबा 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 थांबा. फुटला? हा, कोणाचा अगोदर फुटलंय? कोण? सगळ्यांच्या पायात आहेत का फुगे? तुमचं एकटीच फुटलाय? नाही फुटला, सगळ्यांच्या पायात आहे फुगे. 10वा नंबर, नाव लिहून घ्या. 10वा नंबर यांचा. उलट्या क्रमाने नावं लिहायला सुरुवात करा. 10वा क्रमांक. चला इकडं वैरी खाली जा. त्या गाणं सोडा. चला थांबा. तुम्हाला पुढे हा या 9वा क्रमांक. 9वा क्रमांक. नावं लिहायला घ्या. तुम्ही दुसऱ्यांकडे
तुम्ही ऑपरेटिंग करा. हा ठीक आहे. हा, थांबा. हा, थांबा. बया. हो थांबा. मी थांबा म्हटल्यानंतर तुमचा फुटलाय. इमानदारी ती इमानदारी यांना फोगा द्या आणि धागा द्या आणि ह्या बाहेर जाऊन पडलेल्या ह्या म्हटलं ना जाता जाता धांगलं नाही नाही काही तुम्ही चांगलं काम वाटतंय. हा म्हणून मी थांबा म्हणत होतो. लागलं नाही ना तुम्हाला. सांभाळून केला. ओव्हर कसे 32च राहते त्याच्यातून 34 पडले म्हणजे झालं का बोलतो. फुग्यावर पडले फुगा नाही फुटला पण आणा एक फुगा आणा पटकन. धाग्याची मोठी तरी जाणार आहे आणि 5 जणी पैठणी साडीसाठी जाणार. ठीक आहे. कोणाचा कुठला अयो तुम्हाला तुम्हीच गेली 7 नंबर साठी नाव द्या. चला ठीक आहे. शब्दाकडे लक्ष द्या. एकदा म्हटलं तरी थांबा. इकडं बाया ऐकत नाही. अहो मावशी फुगा तुमचा पुढे घ्या. मी लय वेळा बोलले नाही तर तुम्हाला बाद करण्यात येईल. राऊंड बारीक करा. मुले जरा यांच्यामध्ये भांडणार त्याशिवाय नाही मजा यायची. एकमेकीला पकडा. पटकन आणि जरा पा नाही तर सगळ्यांना वाद करायला लागलं. चला डीजे 2-3 जणी मिळून किंवा अटॅक करा. तर माझे हा पण तुम्ही जिंकायचे मानाची ती पण आमच्या डीजे. पाय आतमध्ये किती वेळा सांगितलं. शेवटचे वॉर्निंग देतोय. शेवटचे वॉर्निंग असेल. यानंतर डायरेक्ट बादच करण्यात येईल. हा डीजे आधी यांचा म्हटलाय पुढे गेले. हा कितवा नंबर आहे यांचा आणि यांच्या नंतर यांचा. ठीक आहे. आधी यांचा नंबर आधी हा फुटलाय नंतर हा 7-6. हा पहिले उतरायला लागल्यात त्यांचा 7वा यांचा 6वा. करा राऊंड मार्का. तुमच्यातून 2च जणी बाद होणार आहे. फक्त लक्षात ठेवा. तिघी जणींना मानाची पैठणी कोण असेल विचार करा. एकमेकींच्या वोकटी बसून फुगा फोडा नाही तर तुमची पैठणी जाईल. हा
कोणाचा फुटला? कोणाचा? तुमचा फुटला. यांचा नंबर किती आहे? 5वा. ठीक आहे, 5व्या नंबर साठी 4 3 2 1. ओके, चला तुमच्यातून एक जण जाणार फक्त. 3 जणींना मिळणार पैठणी. आणि वहिनी हो थोडं पुढून पाहिजे. पाय जर गेला तर मग आऊ. चला डीजे. यांचा नंबर या 4थ्या क्रमांकासाठी. जोरदार 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 टाळ्या. थांबा तुम्ही सर. आता तुमचा दुसरा राऊंड आहे. घ्या दुरी घ्या काढून. आणा एक टेबल. माझा नंबर आलेला आहे तर मला खूप सारं भारी वाटतंय. आणि एकतर आपल्या सरांना माता देवीची यात्रा आणि तमाशा न ठेवता महिलांना कुठेतरी आनंद मिळावा आणि या आनंदातून त्यांना काहीतरी करता यावं, हा म्हणजे उत्तम असा हा कार्यक्रम राबवलेला आहे खऱ्या अर्थाने या मंडळाने. तेव्हा मला खूप भारी वाटतंय. पुढच्या वर्षी देखील तमाशा न ठेवता हा कार्यक्रम सर्वांनी करत जावा. कारण माझ्या माता बहिणी ना घर सोडून कुठेही कधी जात नाहीये. त्यांना कुठेतरी असा आनंद घेता यावा यासाठी हा उपक्रम राबवणं मला खूप खूप म्हणजे भारी वाटलेला आहे. तर धन्यवाद या मंडळाचं. मी एक उखाणा देखील घेते. प्रत्येक जण उखाण्यामध्ये फक्त आपल्या पतिदेवाचं नाव घेतात, परंतु मी माझ्या माहेर गावामध्ये आहे म्हणून माझ्या सर्व माहेरच्या मंडळींची मी उखाण्यातून नावं घेणार नाही. तर ऐका. नीलवर्णी आकाशात चांदण्याकरता डान्स, नीलवर्णी आकाशात चांदण्याकरता डान्स आणि आपल्या भावजींमुळे मला उखाण्याचा मिळालेला आहे चान्स, उखाण्याचा मिळालेला आहे चान्स. ऐका तर उखाणा. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात बोटा माझे गाव, गावात होती माडी नेसते साडी लावते चाप, पवनराव माझे बाप, अंगणात होती जाई, विधवाई माझी आई, पाण्याला गेली गवळण, आशाबाई माझी मावळण, अरे अरे रामा बाळू माझा मावा, अंगणात आली हौशी, शांताबाई माझी मावशी, घरात आली येही, कल्पना माझी बहीण, पाण्यात चालते नाव, सकाराम आणि आवड माझा भाव, नावे लावते मोठी, नामदेव रामाचे पती, तर मी त्यांची सौभाग्यवती. वा, जोरदार 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 टाळ्या. मंडळी दादा, हा असतो कार्यक्रम. तो महिला भगिनींना काहीतरी मिळवून देतो. हा असतो कार्यक्रम. आणि हा कार्यक्रम आज या ठिकाणी सादर होते. माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत आनंदाचे. असं तुम्हा तिघींना देखील परत एकदा सरोवर माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कळप आयोजित या भव्य अशा होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रथम 3 क्रमांकासाठी तुमची निवड झालेली आहे आणि या 3 क्रमांकामधून कुणाला मिळणार पहिला, कुणाला मिळणार दुसरा आणि कुणाला मिळणार तिसरा, कोण होणार कळमगावची होम मिनिस्टर. म्हणजे ह्या वर्षी झालं म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंतच तुम्ही 1 वर्ष होम मिनिस्टर आहे. येता जाता कुणी आले ना होम मिनिस्टर आली अशीच करणार. हा कोण होणार होम मिनिस्टर, कुणाला मिळणार होम मिनिस्टर होण्याचा मान. तर सुरू करूया. आवर्जून मी सांगते पुढच्या वर्षी देखील हा कार्यक्रम ठेवा. माझं पहिलं बक्षीस जाणार आहे. जे तुम्ही ठेवा ते बक्षीस तिथे. कसलाही बक्षीस ठेवा, पैठणी ठेवा, कुठलाही वस्तू ठेवा, ते 1 नंबरचं बक्षीस मी देणार. धन्यवाद. वा 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 वा. आहे म्हणजे पुढच्या वेळेस आले मानधन डबल करायला लागेल. मानधन पण येते चालेल ना वहिनी? नक्की परवडेल का तुम्हाला? 50,000ची खाली येत नाही. भाऊ आहे पाठीशी. बहिणीसाठी भावाच नका बाई, जीवा भावाच कोणी नाही. असं तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. पदर वगैरे सगळं पॅक करून घ्या, चष्मा काढून घ्या माऊली. ओके, आणा ते इकडे. हलवायचं नाही, एकदम स्टेबल आणायचं.
एकदम स्टेबल आणायचं, स्टेबल ठेवायचं, हात लावू नका. सांगतो मी. तिन्ही पण याच्यामध्ये सेम स्तर आहे पिठाचा, ते पण सांगतो. थांबा, हात लावायचं नाही. मॅडम किती आहेत एका बाउल मध्ये? बर, प्रत्येकी एका बाउल मध्ये 10 चॉकलेट आहेत. 10 चॉकलेट असताना त्या बाउल मध्ये खाली 10 चॉकलेट आहेत आणि वर त्याच्यावर संपूर्ण पीठ आहे. गव्हाचं पीठ आहे. पीठ माझ्या घरचं आहे, ओरिजिनल आहे. टेन्शन घ्यायचं नाही. आपण कोणाचं पीठ परत दुसऱ्या कार्यक्रमाला वापरत नाही. मी फुगा सुद्धा कोणाला वापरायला देत नाही. आलं लक्षात? हा, आता तुम्हाला काय करायचंय, इकडे गाणं चालू होईल. तुम्ही पाहुणं जेवलं का गाणं शोधा डीजे. ओके, गाणं चालू होईल. गाणं चालू झालं की तुम्हाला काय करायचं, दोन्ही हात मागे बांधा मागे. तुम्हाला त्याच्यामध्ये तोंड घालायचं. हवेने ठोका, तोंड घालून काढा. सगळ्यात आधी जिचे 10 चॉकलेट इथे असणार ती म्हणणार विजेता. जिचे सगळ्यात आधी 10 निघाले तिचा पहिला क्रमांक. मगाशी आपण 10 पासून 7 पर्यंत आलो, 4 पर्यंत आलो, बरोबर. आता पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक असं आपण काढणार. जिचे सगळ्यात आधी 10 चॉकलेट निघाले, 10 चॉकलेट आहेत, 10 काढायचे आहेत. जिचे सगळ्यात आधी 10 तिचा पहिला क्रमांक, जिचे दुसऱ्यांदा तिचा दुसरा, जिचे तिसऱ्यांदा तिचे तिसरा क्रमांक. आले लक्षामध्ये? हा खेळ खेळत असताना कोणत्याही प्रकारचं तुम्हाला नुकसान झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही फक्त खेळाडूवर असेल. याचा कार्यक्रमातील कोणत्याही सदस्याचा, या कार्यमालकाचा असू द्या, या मंडळाचा असू द्या किंवा आमच्या टीमचा असू द्या, कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. तरच तुम्ही खेळ खेळा, अन्यथा आताही तुम्ही आपली हार मानून खाली जाऊन बसू शकता. आणि जिंकलात तर गावामध्ये कॉलर टाईट करून फिरू शकता. आलं लक्षामध्ये? रेडी आहात? तयार आहे? जबाबदारी तुमची आहे. 3 पाण्याच्या बॉटल काढून ठेवा. यांना पाणी प्यायचं नाही. तुमचं झालं की मी तुम्हाला इकडं बोलवणार, परत एक तुमची बाईट घेणार आणि मग तोंड धुवायला जायचं. लगेच नाही जायचं. फक्त तिकडं तोपर्यंत गोळीना करून यायचं. पावडर काढायची नाही तोंडाची. कळत ना कोणी किती कष्ट केले. रेडी? डीजे रेडी? 1 2. हो हो, थांबा. मी 1 2च म्हटलं फक्त. मी 1 2 साडेबारे 3 म्हटल्याशिवाय फुकायचं नाही. 3 म्हटल्याशिवाय वागायचंच नाही फुकायला. ओके, चला. 1 2 साडेबारे अडीच म्हटलंय. चला रेडी? हा, 1 2 साडेबारे 1. काय वाटतं कोण जिंकल? या दोघींकडे बघून असं वाटतंय का तुम्हाला हे जिंकत येतील? नाही, मला तर वाटत नाही. म्हटलं माणूस बघून काही इकडच्याला पण जिंकून देतील. कुणीही जिंकू, आनंद सारखाच आहे, कारण खेळण्याची एक मजा आहे. अगं बाई, वहिनी कोण जिंकतो? वा, काय हरकत नाही. तिघींना पण शुभेच्छा. हळू खेळा, व्यवस्थित खेळा. पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, काय हरकत नाही. पण मानाची पैठणी पहिल्या नंबरचं नाव हे रोशनच असतं. ओके, गिनीज बुक ऑफ द रेकॉर्ड. यस, कंटिन्यू करायचं. रेडी? 1 2 साडेबारे 3 डीजे.
शिट्ट्या वाजवल्या. धन्यवाद. आता आमची वेळ झाली. पॅकेजचे पैसे घ्यायचे म्हटलं पूर्ण बोलू द्या. थांबा. 10वा क्रमांक ज्यांनी या ठिकाणी पटकवलेला आहे आजच्या या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये सौभाग्यवती ज्योती प्रसाद जाधव. कुठे आहात आपण? चला त्यांच्यावर येऊन उभं राहायचंय. तुम्ही इकडे उभे राहा. सगळे लाईनीने उभे राहतील. चला 10व्या. हा सुमन गोरक्षभोर. सौभाग्यवती सुमन गोरक्षभोर कोण आहेत? या इकडे. यांच्या शेजारी येऊन उभे राहा. पूजा राहुल वाळून. सौभाग्यवती पूजाताई राहुल वाळून. चला. सौभाग्यवती मीना श्याम शिंगोटे. इकडे 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 शेजारी शेजारी उभे राहा. या इकडून यांच्या शेजारी लाईनीने उभे राहा. मीना श्याम शिंगोटे. प्रियंका प्रमोद लांडगे. बक्षिसांचा योग्य क्रम मी देतो तुम्हाला. योग्य क्रम मी देतो 10 बक्षिसांचा. त्या क्रमाने आपण बक्षीस वाटप करू. ओके. तुम्ही फक्त काढून ठेवा. मला योग्य त्या क्रमाने मी सांगेल ते मला फक्त बक्षीस काढून द्या. आलेत का सर्व? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा ज्योती प्रसाद जाधव. प्रतिभा प्रवीण भोर. ज्योती संतोष सांगारे. ओके. सुमन गोरक्षभोर. पूजा राहुल वाळून. मीना श्याम शिंगोटे. प्रियंका प्रमोद लांडगे. मनीषा नामदेव वाळून. दीपाली प्रशांत लांडगे. स्वप्नाली मनोज हुलवळे. बघा मी कॉमेंट केली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला. माझं नाव स्वप्नील आणि तुमचं नाव स्वप्नाली. ओके. आता यानंतर वय वर्ष 15 ते वय वर्ष 25 ते म्हणजे लग्नापर्यंत ज्या मुलींसाठी आपण टास्क केली होती त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे सानिका कैलास पोटे. चला. द्वितीय क्रमांक आहे वैष्णवी संपत लांडगे. लग्न न झालेल्या मुलांसाठी जे आपण हे घेतले होते जोर बैठक घेतली होती त्याच्यामध्ये आपला तेरे नाम पुढे गेला. तेरे नामला शोधून आणा. मंगेश मेंगार नायक गेला. त्याच्या घरातील कोण आहे? त्याच्या वडील. हा मंगेश मेंगार आपल्याला मिळणार आहे हेल्मेट. ताई तुम्ही दोघी जण इकडे या. इथे उभे राहा. 1 नंबर इकडून 2 नंबर इकडून. 2 नंबर इकडे. ओके. चला मंगेश मेंगार सर या 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 इकडे या. आणि माझा काय माझा छकोला हसतो. हा. यानंतर एक नाव याच्यामध्ये लिहिलं नाही मॅडम. घड्याळासाठी तुम्ही होते ना दादा? तुमचं नाव? बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 बक्षीस आणली होती. 14च्या 14 आहे मॅडम. लहान मध्ये होईल आपले नोटबुक दुसरी.
त्याच्यामध्ये बक्षिसांचा क्रम दिलाय मी. बघा बक्षिसांचा क्रम तुम्हाला सांगतो. लग्न न झालेल्या मुलींसाठी प्रथम क्रमांक पटकावणारीला माहेरची साडी. द्वितीय क्रमांक ज्यांचा येणार त्यांना स्मार्ट वॉच. पुरुषांसाठी प्रथम क्रमांक तेरे नाम सरांसाठी डायरेक्ट हेल्मेट, केस दिसणारच नाही. आणि द्वितीय क्रमांकासाठी भिंतीवरील गाड्या. त्याच्यानंतर इकडून मानाची पैठणी प्रथम क्रमांक, मानाची पैठणी. द्वितीय क्रमांक मानाची पैठणी. तृतीय क्रमांक मानाची पैठणी. चतुर्थ क्रमांक मिक्सर. ती चंद्रकोर झाली वाकडी डोक्याची गवया. अयो अजून वाकडी की आहे. हा तुम्हाला मिळणार मिक्सर. झोप उडवण्यासाठी घरी जाऊन मस्तपैकी खरबुजा वाटून प्यायचा. हा त्याच्यानंतर आपल्याला मिळतोय टेबल फॅन. तुम्हाला मिळणार सिलिंग फॅन. तुमच्यासाठी आहे नवऱ्याची कॉलर कडक करण्यासाठी इस्त्री. तुमच्यासाठी आहे मस्त मला बोलवलं का मस्त भारी काटकूट करायचं काहीतरी मी खायला येईन तुमच्या घरी मस्त पैकी. मग शिट्ट्या घ्यायला आपल्याला पाहिजे कुकर. हा आधीच इकडे सगळी सेटिंग लावून ठेवतो ना का सिकम सर. हा त्याच्यानंतर तुमच्या घरी आल्यानंतर डिनर सेट आणि तुमच्याकडे आल्यानंतर मुंबईचा डबावाला. ओके अशा पद्धतीची तुमची बक्षिस. लकी ड्रॉ स्वरूपामधून तुम्ही काही नाव नोंदणी केली नाही म्हणून तिथं काही तुम्हाला बक्षिस मिळणार नाही. लकी ड्रॉची ही बक्षिस जी आहेत 5 बक्षिस ती उद्या तुमच्या इथं आय थिंक संगीत खुर्ची आहे. या संगीत खुर्चीच्या स्पर्धेमध्ये सर काही जणांना जास्त बक्षीस द्या, जास्त नंबर काढा तुम्ही. ओके आता ह्या क्रमांकाप्रमाणे आपण बक्षीस वाटायला सुरुवात करू. त्याच्या आधी मी सन्माननीय भाऊसाहेब शंकर जाधव आपल्याला विनंती करतो आपण स्टेजवर यायचे. ज्यांचं नाव घेतोय आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवर येऊन थांबायचंय. आहेत का सन्माननीय भाऊसाहेब शंकर जाधव. त्यानंतर श्री राजेंद्र मारुती जाधव, श्री चेतन ज्ञानेश्वर लांडगे, श्री सखाराम भाऊ बबन जाधव, श्री सुनील जालिंदर भोर, श्री अजित बाळू जाधव, श्री स्वप्नील वसंत लांडगे, श्री प्रमोद वसंत लांडगे, श्री खुशालराव जयवंतराव देशमुख, श्री निखिल आनंद ताकनसे, श्री प्रवीण सुभाष जाधव, श्री राहुल शिवाजी शिंदे आणि श्री नामदेव लक्ष्मण भोर, श्री साहिल हिरामन राजोळे. त्याचबरोबर ज्यांनी आज मला या ठिकाणी बोलवलं सन्माननीय सागर शेठ लांडगे आपल्याला देखील विनंती असेल त्यांच्या समवेत त्यांचे दोन्ही बंधू आपल्याला देखील विनंती असेल ज्यांच्या माध्यमातून हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलाय त्या सर्व मान्यवर पाहुण्यांना आपल्या सर्वांना विनंती असेल आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. आपलं नाव सर? नामदेव भोर. नामदेव भोर. हेल्मेट वाले का ते? ओके ओके बरं पहा आता पहिल्यांदा आपण भिंतीवरील घड्याळ या बक्षिसाचं वितरण करणार आहे. भिंतीवरील घड्याळ कुठे भिंतीवरील घड्याळ ते अटॅक करा. ते काढून टाका कागद काढून टाका. हे या बक्षिसाचं वितरण करण्यासाठी मी सन्माननीय राहुल शिवाजी शिंदे साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आज या ठिकाणी मध्ये संपन्न होत असलेल्या भव्यदिव्य अशा होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये द्वितीय क्रमांक पटकावून या पुरुषांच्या सुंदर अशा गेम मध्ये द्वितीय क्रमांक पटकावून सन्माननीय अमोलजी जाधव
यांनी भिंतीवरील घड्याळ हे सुंदर असं बक्षीस जिंकलेले. आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस प्रदान करायचंय. डीजे आपल्याला विनंती असेल जोरदार 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 टाळ्या. ज्यांना बक्षीस मिळालं इथंच थांबा, खाली कोणीही जाणार नाही. नंतर आपण सगळ्यांचं बक्षीस ओपन करून दाखवू. चालूच राहू द्या बॅकग्राऊंड म्युझिक. हा यानंतरच प्रथम क्रमांकाचं बक्षीस पुरुषांच्या गेम मधून ज्यांना जातंय या ठिकाणी मी माननीय मंगेशजी मेंगार आपल्याला विनंती करतो हे बक्षीस स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. यांच्यासाठी एकदा जोरदार 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 टाळ्या. बघा, तुम्ही प्रवास करत असता प्रत्येक ठिकाणी आपल्याला सूचक पट्टिका दाखवलेल्या असतात, मार्गदर्शक दाखवलेले असतात, सिग्नल दाखवलेले असतात. परंतु काही वेळेस आपण अतिघाईमध्ये असल्या कारणानं आपण त्या सूचनांचं पालन करत नाही आणि आपल्या बरोबर कोणती ना कोणती जीवितहानी होते. तर या जीवितहानीपासून सुरक्षित राहण्यासाठी सर सलामत तो पगडी 50 फुकट नाही म्हटलं जुन्या लोकांनी. आपलं डोकं सुरक्षित ठेवण्यासाठी आयोजकांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी हेल्मेट देण्यात येते. या हेल्मेटचा दररोज वापर करायचा. गावातून येताना जाताना हेल्मेटच दिसलं पाहिजे. नसला कायला धरायचं बांधायचा, नसला का धरायचं बांधायचा. ओके, या हेल्मेटचं सौजन्य आहे श्री नामदेव लक्ष्मण भोर. आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मंगेशजी बेंगाळ यांना हेल्मेट मंगेशजी बेंगाळ यांना हेल्मेट देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. बक्षीस त्यांना प्रदान करायचंय. जोरदार 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 काय खरंच सगळ्यात सुंदर कल्पना यांनी घेतलेली. फोटो राहिला घ्यायचा तुमचा. एकदा एक फोटो घ्या. यानंतरचं बक्षीस आपल्या लाडक्या ताई साहेबांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आहे. जे एका भावानं आपल्या बहिणीसाठी सुंदर असं एक बक्षीस दिलेलं आहे. खरं तर आपली बहीण लग्न केल्यानंतर आपल्याला सोडून निघून जाईल, कितीतरी दिवसांनी येऊन आपल्याला भेटेल. आपण रोज भेटत असलेलो, धिंगाणा घालत असलेलो ते क्षण, ती मजा मस्ती, तो आनंद, तो आपल्यापासून विरह होईल. आणि या विरह होणाऱ्या आनंदाची कायम चुनचुन लागू नये. कायम भाऊ हा आठवणीत राहावा, आपलं गाव आपल्या स्मरणात राहावं, आपल्या गावाचं प्रेम, आपल्या गावाचा आशीर्वाद आपल्या बरोबर कायम यावा. म्हणून गावाच्या वतीने या ठिकाणी सरोवरा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं सुंदर अशी मुलींसाठी माहेरची हिरव्या रंगाची साडी ठेवण्यात आलेली आहे. आणि या साडीचं सौजन्य आहे श्री सखाराम भाऊ बबनजी जाधव. आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कुमारी सारिका कैलास पोटे यांचा पण साडी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. हा सन्मान करण्यासाठी मी त्यांच्या माताश्री इंदुबाई बबनजी जाधव आपल्याला विनंती करतो त्यांच्या खांद्यावर टाकायची साडी. जोरदार 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 टाळ्या. पा इकडे पा सेंट्रल. ज्यांना बक्षीस मिळाले कोणी खाली जाणार नाही. सगळेजण इथेच थांबून बक्षीस घेऊन. यानंतरच बक्षीस सौजन्य असणार आहे श्री खुशालराव जयवंतराव देशमुख. खुशालराव जयवंतराव देशमुख यांनी स्वखुशीनं सुंदर असं एक बक्षीस दिलं. खरं तर म्हणजे मी मगाशी तुम्हाला बोललो की कला क्रीडा आणि शिक्षण या तीनही गोष्टीमधून आपल्या मुलींनी प्रगती करायला हवी, उन्नती करायला हवी. आणि ही उन्नती करत असताना आपल्या आयुष्यामध्ये एक सेकंद
ज्यांना जाते सौभाग्यवती ज्योती प्रसादजी जाधव आपल्याला विनंती असेल आपल्याला या ठिकाणी खरंतर आज आपल्याला या ठिकाणी सरोवरा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कळम यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये 10वा क्रमांक पटकावर आपल्याला मंडळाच्या वतीने मिळतो या ठिकाणी डबा सेट आणि या डबा सेटचं सौजन्य असणार आहे श्री साहिल हिरामन राजोळे आपल्याला विनंती असेल आपल्या या शुभ हस्ते या ठिकाणी 10व्या क्रमांकाचं बक्षीस प्रदान करायचं आहे जोरदार 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 टाळ्या राजोळे साहेबांना माहिती हो जाऊ नका थांबा आल्या आल्या जाऊ नका भाऊ फुकटचा खाऊ नका हा चला यानंतरचं 9व्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे डिनर सेट आणि हा डिनर सेट ज्यांच्या सौजन्यानं आपल्याला मिळाला आहे सौजन्य असणार आहे श्री प्रवीण सुभाष जाधव आपल्याला विनंती असणार आहे सौभाग्यवती प्रतिभा प्रवीण भोर आपल्याला मिळतोय 9व्या क्रमांकाचा डिनर सेट चला या ठिकाणी श्री प्रवीण सुभाष जाधव यांच्या हस्ते इथे 9व्या क्रमांकाचं बक्षीस आहे ना डिनर सेट हा श्री प्रवीण सुभाषजी जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस वितरण होते जोरदार 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 टाळ्या वहिनी लय खुश असत नाही का आनंदच गगनाचं मावत नाही कोणत्या कोपऱ्यात नेऊन ठेवू एवढं मोठं या मागच्या कोपऱ्यात गेल्यात त्या चला यानंतरच आपल्या जागेवरच उभे राहा यानंतरचं 8व्या क्रमांकाचं बक्षीस आजच्या या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांना मिळतंय सौभाग्यवती ज्योती संतोष संगारे आपल्याला मिळत आहे कुकर आणि या कुकरचं सौजन्य जातंय श्री सुनील जालिंदर बोर आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या कुकरचं बक्षीस वितरण करायचं आहे आपण चला या ठिकाणी सुनील जालिंदर ओव्हर यांच्या मातोश्रींच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण होतोय जोरदार 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 टाळ्या आता एक शिट्टी मारली आधी जालिंदर शेर शिट्टी मारत होते आता कुकर शिट्टी मारत कुकरने शिट्टी मारली की काम तमाम वा यानंतर मी सौभाग्यवती सुमन गोरक्षभर आपल्याला विनंती करतो आपल्याला मिळत आहे आपल्या नवऱ्याची इस्त्री कायम नवऱ्याची कॉलर कायम टाईट राहावी त्यासाठी इस्त्री आणि या इस्त्रीचं सौजन्य आहे श्री स्वप्नील वसंत लांडगे आपल्याला विनंती असणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अच्छा ते उपस्थित नसेल तर त्यांच्या मातोश्रींच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण होईल त्यांच्या मातोश्रीसाठी एकदा जोरदार 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 टाळ्या शेवटची 3 बक्षीस त्याला युनिक असणार आहेत नाही का बघायला लय मजा वाटणार आहे गाणी बिनी माहोल शेवटला डान्स डान्स वा 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 वा
मिळत आहे टेबल फॅन आणि या टेबल फॅनचं सौजन्य असणार आहे श्री निखिल अनंता कणसे. सन्माननीय निखिल अनंता कणसे आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे बक्षीस वितरण करायचं आहे. ते नसेल तर त्यांचे माता पिता आपल्याला विनंती असेल भाऊ किंवा तेही जर नसेल तर आयोजकांमधून एक जण कोणीही या. जोरदार 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 टाळ्या भरवणाऱ्यामध्ये थंड थंड हवा घेण्यासाठी आता वहिनींची गंमत. यानंतर मी सौभाग्यवती मीना श्याम शिंगोटे आपल्याला विनंती करतो. सौभाग्यवती मीना श्याम शिंगोटे आपल्याला विनंती असेल आपल्याला मिळत आहे छताला लटकणारा न हलणारा न बनणारा न फाटणारा न फुटणारा सुंदर असा सिलिंग फॅन आणि या सिलिंग फॅनचं सौजन्य करत आहे सन्माननीय श्री प्रमोद वसंत लांडगे. आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सिलिंग फॅनचं या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं आहे. जोरदार 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 टाळ्या. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस ज्यांना या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत मी आमंत्रित करतोय सौभाग्यवती प्रियंका प्रमोद लांडगे. आपल्याला विनंती असेल या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस असणार आहे मिक्सर आणि या मिक्सर बक्षिसाचं वितरण करण्यासाठी मी ज्यांनी हे सौजन्य दिलेलं आहे सन्माननीय श्री अजित बाळू जाधव आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण करायचे. अर्थातच आमचा लाडका सिंगम साठी एकदा जोरदार 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 टाळ्या. चला यानंतर राहिलेली आहेत 3 बक्षीस. तत्पूर्वी मागशी 2 आपण लहान लेकरांसाठी बक्षीस देणार होतो. कुठे ती 2 लहान लेकरं कुठे घरी गेलेत का मॅडम आहेत का ती मुलं कुठे नाहीये. ठीक आहे चला आता हे 3 क्रमांकाचे 3 पैठण्यांचं बक्षीस वितरण करण्याआधी मी या ठिकाणी सर्वरा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कलम आपल्याला विनंती करतो की आपल्या या ठिकाणी जे सत्कार समारंभ राहिले ते पूर्ण करायचे. त्यानंतर 3 क्रमांकाचं या ठिकाणी वाटप करायचे. यानंतर निवेदनासाठी आपल्याला विनंती असेल आली या इकडे टाळ्या. यानंतर तो लहान मुलगा गेला त्याचं एक बक्षीस आयोजकांकडे देऊन ठेवा ते देतील. या ठिकाणी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडला. ज्या बक्षीसदारांनी या ठिकाणी नामोल्लेख करणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यांचा छोटासा सत्कार आपल्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. ज्या मी बक्षीसदारांचं या ठिकाणी नाव घेतोय त्यांना एक विनंती की आपण स्टेजवर येऊन आपला मान स्वीकारा. प्रथमतः चेतन ज्ञानेश्वर लांडगे याला विनंती करतो की स्टेजवरती येऊन त्याने आपला या ठिकाणी छोटासा हा सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर सकाराम जाधव यांना देखील विनंती की आपण स्टेजवर येऊन आपला या ठिकाणी छोटासा हा सत्कार आपण स्वीकारावा. यानंतर सुनील जालिंदर भोर त्याच्यानंतर अजित बाळू जाधव यानंतर स्वप्नील वसंत लांडगे त्यानंतर प्रमोद लांडगे त्यानंतर खुशाल देशमुख त्यानंतर प्रवीण जाधव त्यानंतर निखिल कणसे राहुल शिंदे
नामदेव भोर, त्यानंतर साहिल राजोळे, धन्यवाद. आपण अतिशय बहुमूल्य अशा स्वरूपाची या ठिकाणी बक्षिस देऊन नक्कीच कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि असंच सहकार्य तो पुढे देखील ठेवा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर डीजे ऑपरेटर यांना विनंती की आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन आपल्या ठिकाणी छोटासा सत्कार स्वीकारावा. डेअरी मंडपचे प्रोप्रायटर किंवा जे कोणी या ठिकाणी उपलब्ध असतील त्यांना विनंती की आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन हा छोटासा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर गोल पोस्ट लाईट आणि डेकोरेशन साठी जे सहकार्य होतं ते अशोक भाऊ लांडगे, त्याचबरोबर मुकेश भाऊ जाधव आणि सागर लांडगे यांना देखील विनंती आपण स्टेजवर येऊन आपला मान स्वीकारावा. त्याचबरोबर या ठिकाणी लाईव्ह करत होते ते ब्राह्मणवाडा माझाचे पत्रकार या ठिकाणी गायकर साहेब, त्यांना देखील विनंती की आपण स्टेजवर येऊन आपला छोटासा हा सत्कार स्वीकारावा. कार्यक्रमाचं जर म्हणावं लागेल की थेंबा थेंबाने तलाव भरतो आणि हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहे असे कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हाच त्यांचे देखील मानले पाहिजे आभार आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला रंगत येते अशा या होम मिनिस्टरचे प्रोप्रायटर आणि त्यांची टीम त्यांना विनंती करतो की आपण अतिशय उत्कृष्टपणे हा कार्यक्रम सादर केला. तुमचे देखील आभार मानणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. आपल्या टीमने देखील स्टेजवर येऊन आपला छोटासा हा आमचा स्वीकार आमच्या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. स्वप्नील पवार यांचं मी पुन्हा एकदा सर्व माझा कलाक्रीडा मंडळ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यापुढे देखील आपण असंच सहकार्य ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सौ पवार छोटासा सत्कार केला जातोय. नातेवाईकांना विनंती करतो की आपण त्यांचा ग्रुप मध्ये सर्वात ऍक्टिव्ह माणूस राजेंद्र मारुती जाधव, म्हणजे त्यांच्या कमतरतेमुळे एखादा कार्यक्रम टिका पडू शकतो असे कायमस्वरूपी आपले काम करणारे राजेंद्र जाधव यांचा सत्कार करते माननीय श्री सागरजी लांडगे. आणि या कार्यक्रमात वहिनीच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा राणा आला रे आपला सुपरस्टार स्वप्नील पवार, खेळ पैठणीचा घेऊन आला बहार. धन्यवाद. खेळ पैठणीचा हो. थँक्यू. हा बघा, तीनही साड्या एकाच लेवलच्या आहेत. कुणाला या मंडळाने कुणाला हे कमी लेखलेलं
नाही कुणाचा तिसरा नंबर आला किंवा आधी कुणाचा पहिला आला. मंडळासाठी त्यांच्या तीनही बहिणी तेवढ्याच लाख मोलाच्या आहेत. आलं लक्षात. म्हणून याच्यामध्ये 3 कलर आहेत आणि तुम्ही 3 जणी कुणालाही नुसतं फुगवा नको का बाई मला हा पाहिजे होता मला तोच पाहिजे होता. ओके 3 चिठ्ठ्या आहेत. 3 चिठ्ठ्यांमध्ये 3 कलर आहेत. तुम्हाला एक चिठ्ठी उचलायची आणि आपला कलर मिळवायचा. ओके घ्या घ्या 3 जणी कोणती पण एक एक चिठ्ठी उचला. कोणता कलर येतो. चॉकलेटी निळा हिरवा सगळ्यांना त्यांचा आवडता आलाय काही आवडता आलाय. तुम्हाला एक्सचेंज करायचं का एकमेकींमध्ये करायचंय का तुम्हाला. आई देवी आईचा प्रसाद आहे जो मिळाला त्या बर चला द्या देवई द्या यांच्या नावांची. हो जाऊ नका थांबा लगेच नाही जायचं थांबा जरा. द्या बॅकग्राऊंड द्या मॅडम. ओम साईराम. या ठिकाणी सर्वरा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ क्लब अर्थातच सर्वरा माता डोबाई माता मुक्ताई माता वेताळ बाबा यात्रोत्सव 2026 निमित्त या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला भव्य दिव्य महाराष्ट्रामध्ये वेगानं गाजत असलेला महिला माता बहिणींचा एकमेव आवडता गेम शो आणि सुपरहिट शो अर्थातच होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमामध्ये तृतीय क्रमांक पटकावत ज्या वहिनींनी मानाची पैठणी मिळवलेली आहे मी सौभाग्यवती मनीषा नामदेव वाळूज आपल्याला विनंती करतो आपली मानाची पैठणी घेण्याकरिता मी सन्माननीय श्री चेतन ज्ञानेश्वर लांडगे त्याचबरोबर आपल्या मातोश्री असतील तर त्या आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सौ मनीषा नामदेव वाळूज यांना मानाची पैठणी प्रदान करायची. आलेत का. यानंतर सर्वरा माता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ क्लब यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये द्वितीय क्रमांक पटकावत ज्या बहिणींनी मिळवली आहे मानाची पैठणी आणि या पैठणीसाठी मी सौभाग्यवती दीपाली प्रशांत लांडगे आपल्याला विनंती करतो आपली मानाची पैठणी घेण्यासाठी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि ही पैठणी देण्यासाठी मी श्री राजेंद्र मारुती जाधव साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या पैठणीचं जोरदार 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 टाळ्या. इथेच उभे राहा तुम्ही सगळेजण उभे राहा. या इकडे यांच्या मागे तुम्ही येणार असेल या इकडे तुम्ही दोघी जण या इकडच्या बाजूने तुम्ही चुकून गेला तेरे नाम तर या ज्यांची बक्षीस आहे ते या इथे
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस ज्यांनी मिळवले त्यांना विनंती करतो बक्षीस स्वीकारण्यासाठी सौभाग्यवती स्वप्नाली मनोज हुलारे. स्वागत घ्या आणि स्वागत करा. सौभाग्यवती स्वप्नाली मनोज हुलारे या बक्षिसाचं वितरण करण्याकरिता आपल्याला विनंती करतो आपल्या पैठणी प्रदान करायचं आहे. जोरदार टाळ्या. ओके आता हो इथे या. तुमचे हे आलेत का? काय आहे? मॅडम फोटो घ्या. पुढे या. चला अनिल